पाठ 8वा सविनय कायदेभंग चळवळ। मागच्या पाठात आपण बघितले की लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला होता। ही चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या। यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी ही प्रमुख मागणी होती। मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक असल्यामुळे मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर कर लादणे हे अन्यायकारक होते। परंतु सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळून लावल्या। महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला। मिठाचा सत्याग्रह ब्रिटिश सरकारचे जुलमी आणि अन्यायकारक कायदे शांततेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा या मागचा व्यापक हेतू होता। गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी येथे सत्याग्रह करायचा ठरवला। 12 मार्च 1930 रोजी गांधीजी 78 सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले। सुमारे 385 किलोमीटरच्या पदयात्रेत मार्गावरील अनेक गावांमधून त्यांनी भाषणे केली आणि जनतेला निर्भय होऊन कायदेभंग चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले। या भाषणांमुळे कायदेभंगाचा संदेश सर्वत्र पसरत गेला आणि चळवळीला अनुकूल वातावरण तयार झाले। अखेर 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले आणि 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला। अशा प्रकारे देशभर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली। पेशावरचा सत्याग्रह सरहद गांधी म्हणून ओळखले जाणारे गांधीजींचे वायव्य सरहद प्रांतातील निष्ठावान अनुयायी खान अब्दुल गफार खान यांनी खुदाए खिदमतगार या संघटनेची स्थापना केली। 23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला। सुमारे आठवडाभर पेशावर शहर सत्याग्रहींच्या ताब्यात होते। सरकारने गढवाल पलटणीला सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचे आदेश दिले, परंतु गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिल्यामुळे लष्करी न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली। महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार अडचणीत आले। 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक करण्यात आली। देशभर दडपशाहीचे सत्र सुरू झाले। गांधीजींच्या अटकेचा देशभर निषेध करण्यात आला। सोलापूरचा सत्याग्रह सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगारांनी 6 मे 1930 रोजी मोठा मोर्चा काढून सोलापुरात हरताळ पाडला। कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचा आदेश दिला। त्यात शंकर शिवदरे यांच्यासारखे अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले। मग जनतेनेही पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालये, म्युनिसिपल इमारती इत्यादींवर हल्ले केले। सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला। आंदोलन दडपण्यात आले। या आंदोलनात आघाडीवर असलेले मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली। धारासना सत्याग्रह गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले। मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहींवर पोलिसांनी लाठीमार केला। सत्याग्रहींनी सुद्धा शांतपणे लाठ्यांचे प्रहार सहन केले। त्यांना औषधोपचारासाठी घेऊन गेल्यावर दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे। असे अखंडपणे सुरू होते। महाराष्ट्रात वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले। आता ज्या ठिकाणी मिठागरे नव्हती अशा महाराष्ट्रातील पिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर आणि पुसद
इत्यादी ठिकाणी लोकांनी जंगलविषयक कायदे मोडायला सुरुवात करून जंगल सत्याग्रह केला. आदिवासींनी जंगल सत्याग्रहात मोठ्या संख्येने भाग घेतला. आता या कायदेभंगाच्या चळवळीची वैशिष्ट्ये काय होती हे आपण सविस्तर पाहू. आतापर्यंतच्या चळवळी या शहरी विभागापुरत्या मर्यादित होत्या. मात्र ही चळवळ देशव्यापी झाली. खेड्यापाड्यातून जनतेने आपला सहभाग नोंदवला. यामध्ये स्त्रियांनीही मोठा सहभाग घेतला. कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले, लीलावती मुंशी, हंसाबाई मेहता यांनी सत्याग्रहींचे नेतृत्व केले. ही चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीने पार पडली. इंग्रज शासन जोरदार दडपशाही करत असतानाही जनतेने निशस्त्र प्रतिकार केला. यामुळे भारतीय जनता निर्भय बनली. बाबू गेनूचे बलिदान. मुंबईत परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन सुरूच होते. परदेशी मालाची वाहतूक करणारी वाहने आंदोलनकर्ते अडवत असत. या आंदोलनात आघाडीवर असलेले मुंबईतील गिरणीमध्ये काम करणारे बाबू गेनू सईद यांच्या समोर पोलीस बंदोबस्तात परदेशी माल घेऊन जाणारा एक ट्रक आला. ट्रक अडवण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले. पोलिसांनी धमकी दिली तरी ते जागचे हलले नाही. अखेरीस ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. बाबू गेनूंचे हे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले. गोलमेज परिषद. ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅम्से मॅकडोनाल्ड यांचे मत होते की सविनय कायदेभंग आंदोलन सुरू असतानाच भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा. याकरिता त्यांनी लंडनमध्ये ज्या परिषदेचे आयोजन केले त्या परिषदेला गोलमेज परिषद असे म्हणतात. 1930 ते 1932 या कालावधीत अशा 3 गोलमेज परिषदा झाल्या. पहिली गोलमेज परिषद. अध्यक्ष रॅम्से मॅकडोनाल्ड. उपस्थित भारत आणि इंग्लंडमधील विविध प्रतिनिधी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर तेज बहादूर सप्रू, बॅरिस्टर जिना. चर्चेचे विषय: केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती, भारतात संघराज्याची स्थापना. परिषदेचे अपयश. या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र देशाची प्रातिनिधिक संस्था असलेल्या राष्ट्रीय सभेने यात भाग घेतला नाही. त्यामुळे या परिषदेतील चर्चा ही निष्फळ ठरली. गांधी आयर्विन करार. गोलमेज परिषदेत दुसऱ्या फेरीतील चर्चेमध्ये राष्ट्रीय सभा सामील होईल अशी आशा ब्रिटिश प्रधानमंत्र्यांना वाटत असल्याने व्हाईसरॉयने गांधीजी आणि इतर नेत्यांना तुरुंगातून सोडले. महात्मा गांधी आणि व्हाईसरॉय आयर्विन यांच्यात जो समझोता झाला त्यालाच गांधी आयर्विन करार असे म्हणतात. करारातील बाबी: ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली. परिणामी राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेत सहभागी होण्यासाठी ते तयार झाले. दुसरी गोलमेज परिषद. 1931 साली झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी गेले होते. तसेच भारतातील निरनिराळ्या जाती जमाती, पक्ष तसेच संस्थानिकांचे प्रतिनिधी सुद्धा गेले होते. सरकारने उपस्थित केलेल्या अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर तसेच भावी संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपाबाबत मतभेद झाले. गांधीजींनी ते सोडवायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अपयश आले आणि ते निराश होऊन भारतात परतले. पुणे करार. गोलमेज परिषदांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
दलितांचे प्रतिनिधित्व करत असताना दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर करून दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले. जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली अशी विभागणी गांधीजींना मान्य नव्हती, म्हणून त्यांनी याविरुद्ध येरवडा तुरुंगात आमरण उपोषण चालू केले. राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मागणीचा परत विचार करण्याची विनंती केली. राष्ट्रहित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विनंती मान्य केली. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथे एक करार झाला. हाच करार पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे. या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद करण्यात आली. तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर 1932 मध्ये इंग्लंडमध्ये भरलेल्या तिसऱ्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार घातला. त्यामुळे ही परिषद अर्थहीन ठरली. सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी. दुसऱ्या गोलमेज परिषदेहून उद्विग्न मनाने परत आलेल्या गांधीजींनी सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचे ठरवले. गांधीजींना सरकारने लगेच अटक केली. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष पसरला. सरकारने या चळवळीला अमानुष दडपशाहीने उत्तर देत नागरी हक्कांची गळचेपी चालू केली. राष्ट्रीय सभा आणि तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवून त्यांची कार्यालय व निधी हे सगळं ताब्यात घेतलं. राष्ट्रीय वर्तमानपत्रे आणि साहित्य यांच्यावर निर्बंध घातले. शेवटी एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी चळवळ मागे घेतली.